आज तुम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे, तुमची काय मागणी आहे? महाराष्ट्र शासनाने 13 जुलै रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जो GR काढले आहे, त्या GRमध्ये 1ली ते 8वीपर्यंत 11वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, डिप्लोमा, डिग्री असे लाभाचे जे अर्ज आहेत ते अर्ज अस्वीकार करायचे आणि त्यांना लाभ द्यायचा नाही असा एक GR काढला आहे. त्या GRच्या विरोधात आम्ही आज एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत. 13 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा GR काढलेला आहे. त्या GRमध्ये 20पेक्षा जास्त योजना त्यांनी बंद केलेल्या आहेत. त्या योजना बंद करायचं कारण असं आहे की मंडळाने त्या योजना देण्याच्याऐवजी वस्तू स्वरूपात वाटप करण्यात ठरलं आहे. पहिलंच त्यांनी पूर्ण मंडळाचं कंत्राटीकरण केलेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की हे महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नसून महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार कंत्राटदार कल्याणकारी मंडळ झालेलं आहे. कारण का पूर्ण सगळ्या योजना त्यांनी वस्तू स्वरूपात वाटप करत आहेत. जसं की पेटी, भांडी. आता त्यांनी 1ली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वह्या, पुस्तक, बॅग असं वाटप करण्यात आमचा याला पूर्ण विरोध आहे. आमची अशी मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटनाची आणि कामगारांची की त्यांना पैशाच्या रूपातच त्यांनी वाटप करावे, जेणेकरून कंत्राटदाराचं भलं होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आता रक्त तपासणीला एवढे पैसे काढलेत. रक्त तपासणी प्रत्येक कामगाराच्या घरी जाऊन त्यांनी 6 जणांची रक्त तपासणी केली आहे. त्याच्यामध्ये आई वडीलसुद्धा घेतले आहेत किंवा सासरे, त्यांची नोंदणी नसताना त्यांचं रक्त घेतलेलं आहे. एका रक्त तपासणीला कमीत कमी 4,000 रुपये त्यांनी खर्च दाखवलेला आहे. 6 माणसाचे 24,000 रुपये एका घरातून त्यांनी, आणि त्याचं पूर्ण बोगस आहेत. पूर्ण सगळे बोगस रिपोर्ट आहेत. एकालाही त्यांनी रिपोर्ट हातात दिला नाही किंवा वेळेवर रिपोर्ट मिळाला नाही आणि ते सगळे रिपोर्ट चुकीचे आहेत. याचे पुरावे सगळे आमच्याकडे आहेत. दुसरी गोष्ट, त्यांनी आयडेंटिटी कार्ड जे आहे, बांधकाम कामगाराला जे आयडेंटिटी कार्ड देतात ते दरवर्षी देण्याची गरज नाही. पहिलं त्यांनी फक्त पावती देत होते, पावती ठीक होते. आता त्यांनी पैसे लावले, त्याचं पण कॉन्टॅक्ट दिले आणि ते कॉन्टॅक्ट देऊन कंत्राटदाराचं बरं होत आहे. तिसरी गोष्ट आहे, RPL म्हणून एक बांधकाम कामगाराला ट्रेनिंग आहे. ते कुणालाही ट्रेनिंग दिलं नाही, फक्त कागदोपत्री फोटो काढून दाखवलेत आणि पूर्ण त्या ट्रेनिंगचे पैसे कंत्राटदाराने घेतले. चौथी गोष्ट आहे, त्यांना प्रसूती आणि मृत्यूचा लाभ. पहिलं कसं होतं, प्रसूती आली तर महिला किंवा पुरुषाची नोंदणी असेल तर पुरुषाच्या पत्नीला किंवा स्वतः महिलेला त्याचा लाभ मिळत होता. पण आता त्यांनी पुरुषाची नोंदणी असेल तर त्याला प्रसूतीचा लाभ मिळणार नाही, महिलाचीच नोंदणी फक्त करावी लागेल. अशा जाचक अटी टाकून पूर्ण सगळे मंडळ एक पातळी नाटक चालू आहे. याच्यामध्ये मंडळ नाही, 15 जणांची कमिटी पाहिजे, पण 15 जणांची कमिटी नाही, फक्त एकमेव सचिव हा मंडळ सांभाळत आहे, तो मनमानी कारभार करत आहे. त्याच्यामुळं आम्ही आज त्या मंडळाचा धिक्कार करण्यासाठी आणि GR रद्द करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन बसलो. मेन सूत्रधार कोण आहे याच्यात? याच्यामध्ये मंडळाचे माननीय श्री विवेक कुंभार सर म्हणून आहेत, ते सचिव आहेत. त्यांच्या डोक्यात अशा वेगवेगळ्या कल्पना येतात आणि त्यांनी कंत्राटदाराला हे काम करता देण्याचं त्यांच्या डोक्यात येत आहे.